Welcome dear students. Today we are going to start unit 2 and poem 2.1 is You Start Dying Slowly. साधा भाषांतर म्हटलं तर यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे तुम्ही हळूहळू मरणाच्या दिशेने जाता, हळूहळू तुमचं मरण ओढवतं, हा झाला शब्दशः अर्थ. इथे डाईंग स्लोली म्हणजे लूजिंग होप ऑफ अ हॅपी फ्युचर म्हणजे आनंदी भविष्याची तुम्ही यू कांट लिव्ह अ हॅपी फ्युचर, यू कांट होप फॉर अ हॅपी फ्युचर. तुम्ही चांगल्या आनंदी अशा भविष्याचा तुम्ही आशा ठेवू शकत नाही काही गोष्टी जर तुम्ही केल्या नाहीत तर. म्हणजेच आनंदी जीवन किंवा आनंदी भविष्य आपल्याला हवं असेल तर काही गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजेत. यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे यू लूज होप ऑफ अ हॅपी फ्युचर. आनंदी भविष्याची आशा तुम्हाला राहत नाही काय केलं नाही तर. ते कवीने सांगितलंय. द पोएट इज पाब्लो नेरुदा. पाब्लो नेरुदा हे कवी आहेत. द टायटल इज यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही हळूहळू मरणाच्या दिशेने जाता म्हणजेच तुमच्या आनंदी भविष्याच्या आशा नष्ट होतात असं कवींनी आपल्याला सांगितलंय. आता एका गोष्टीकडे आपण लक्ष देऊयात की आतापर्यंत पाहिलेल्या कवितांमध्ये अशी कविता आपल्याला दिसली नाही मुलींनो की याच्यामध्ये बघा पहिल्या स्टँडामध्ये 1 2 3 4 5 लाईन्स आहेत. दुसऱ्यामध्ये 1 2 3, तिसऱ्यामध्ये 1 2 3 4 5 6, चौथ्यामध्ये 1 2 3 4 5 आणि शेवटच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे ऑड लाईन्स आहेत. ऑड लाईन्स इन स्टँडर्स हे कवितेचं वैशिष्ट्य. ऑड लाईन्स म्हणजे सम नाही, विषम संख्या आहे. प्रत्येक स्टँजामधल्या लाईन्सची संख्या ही वेगवेगळी आहे, हे या कवितेचं वैशिष्ट्य आहे. शिवाय कुठेही आपल्याला रायमिंग वर्ड्स दिसत नाही बघा. ट्रॅव्हल, रीड, लाईफ, युअर सेल्फ स्लोली कुठेही रायमिंग वर्ड्स नाहीत म्हणजे नो राईम स्कीम. हे एक या कवितेचं वैशिष्ट्य आहे. कुठल्या स्टँजामध्ये आपल्याला रायमिंग वर्ड सापडत नाहीत तर नो राईम स्कीम याचाच अर्थ हे फ्री व्हर्स आहे. फ्री व्हर्स मुक्त छंदातली ही कविता आहे. हे तुम्हाला आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहोत. फ्री व्हर्स फ्री व्हर्स म्हणजे मुक्त छंद ज्याच्यात कुठलेही रायमिंग वर्ड्स किंवा राईम स्कीम नसते ती कविता. आता आपण कवितेकडे वळू. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. कवी म्हणतोय की यावर सांगितलेल्या 4 गोष्टी तुम्ही केल्या नाहीत तर सुखी भविष्याची आशा, आनंदी भविष्याची आशा तुमची नष्ट होईल. तुमचं भविष्य आनंदी असणार नाही. काय केलं नाही तर इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, तुम्ही जर प्रवास केला नाहीत. इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट रीड बुक्स, तुम्ही पुस्तकं वाचली नाहीत. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे आवाज आपल्याला ऐकू येतात ते जर तुम्ही ऐकले नाहीत, निसर्गातले आवाज असतील, माणसांचे आवाज असतील तर ते जर तुम्ही ऐकले नाहीत. इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअरसेल्फ, अप्रिशिएट लाईक किंवा प्रेज, PRAISE, तुमच्या स्वतःला, तुम्हालाच तुम्ही स्वतः आवडला नाही, तुम्हालाच तुमच्या स्वतःचं कौतुक वाटलं नाही तर तुमचं भविष्य हे आनंदी असणार नाही. यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजेच कवीच्या मते बघा जिथे नकार आहे तिथे आपल्याला होकार करावा लागेल की वी शुड ट्रॅव्हल, वी शुड रीड, आपण प्रवास केला पाहिजे, आपण वाचली पाहिजे चांगली चांगली पुस्तकं. वी शुड लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, आपण जीवनातले वेगवेगळे आवाज ऐकले पाहिजेत. आणि वी शुड अप्रिशिएट अवर सेल्व्स, आणि आपण आपल्या स्वतःचं कौतुक केलं पाहिजे, आपण आपल्या स्वतःला आवडलं पाहिजे. देन ओनली वी कॅन एन्जॉय अ हॅपी फ्युचर, देन ओनली वी कॅन हॅव अ हॅपी फ्युचर.
असं केलं तरच आपलं फ्युचर, आपलं भविष्य हे आनंदी असणार आहे. म्हणजे कवीच्या मते कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत बघा. यू शुड ट्रॅव्हल, यू शुड रीड, यू शुड लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ आणि यू शुड अप्रिशिएट युअर सेल्फ. या 4 गोष्टी तुम्ही केल्यात तर तुमचं भविष्य चांगलं, आणि ह्या 4 गोष्टी जर केल्या नाहीत तर तुमच्या चांगल्या भविष्याची आशाही मावळून जाईल. तुमचं भविष्य चांगलं असणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल की आपलं भविष्य चांगलं असावं तर तुम्ही या 4 गोष्टी केल्या पाहिजेत. कोणकोणत्या? ट्रॅव्हलिंग, रीडिंग, लिसनिंग टू द साऊंड्स ऑफ लाईफ अँड अप्रिशिएटिंग युअर सेल्फ. हा झाला आपलं पहिलं स्टँडर्ड. नेक्स्ट, when you kill your self esteem. एस्टीम म्हणजे रिस्पेक्ट आणि सेल्फ एस्टीम स्वाभिमान, स्वतःबद्दलचा आदर किंवा स्वतःबद्दलचा अभिमान. when you kill your self esteem, तुम्ही जर तुमचा स्वाभिमान मारून टाकला, स्वतःबद्दलचा आदर तुम्ही जर मारून टाकला, when you do not let others help you, इतरांना तुम्हाला मदत करू दिली नाही, म्हणजे थोडक्यात इतरांकडून तुम्ही मदत स्वीकारली नाहीत, तर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुमचे आनंदी भविष्याच्या आशा नष्ट होतील. म्हणजेच यू शुड नॉट किल युअर सेल्फ एस्टीम. तुम्ही तुमचा स्वाभिमान मारून टाकता कामा नये. यू शुड टेक हेल्प फ्रॉम अदर्स. तुम्ही इतरांकडून मदत घेतली पाहिजे. देन युअर फ्युचर विल बी हॅप्पी. मग तुमचं भविष्य आनंदी असेल. म्हणजे सेल्फ एस्टीम ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तसेच टेकिंग हेल्प फ्रॉम अदर्स, इतरांकडून मदत घेणं. आपल्याला वाटतं की नको दुसऱ्यांची मदत घ्यायला, पण तसं नाही, दुसऱ्यांची मदतही घेतली पाहिजे. देन ओनली युअर फ्युचर विल बी हॅप्पी. म्हणजे हॅप्पी फ्युचरसाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? तर ट्रॅव्हलिंग, रीडिंग बुक्स, लिसनिंग टू द साऊंड्स ऑफ लाईफ, अप्रिशिएटिंग युअर सेल्फ, नंतर नॉट किलिंग युअर सेल्फ एस्टीम, आणि इथे टेकिंग हेल्प फ्रॉम अदर्स, लेटिंग अदर्स हेल्प यू किंवा टेकिंग हेल्प फ्रॉम अदर्स. या 1, 2, 3, 4, 5, 6 गोष्टी आपण पाहिजे. आता नेक्स्ट स्टँजा. इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स. स्लेव्ह, गुलाम, दास, याच्या अपोजिट वर्ड आहे मास्टर. इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, जर तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम झालात, म्हणजे तुम्ही स्वतःला अशा सवयी जळवून घेतल्यात की ज्या तुम्ही कधीच सोडल्या नाहीत, त्या सवयीनुसारच वागत राहिलात, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ्स, आणि दररोज त्याच मार्गांवरून चालत राहिलात. म्हणजेच थोडक्यात इफ यू फॉलो द रुटीन हॅबिट्स, इफ यू फॉलो द रुटीन वर्क, तुमचं दिवसाचं रुटीन, नेहमीच्या सवयी, नेहमीचे मार्ग, हेच तुम्ही जर फॉलो करत राहिलात, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन दैनंदिन दिनक्रम आपला, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, तुमचा जो दिनक्रम ठरलेला आहे, सकाळी उठायचं, खायचं, परत अभ्यास करायचा, शाळेत जायचं, आणि कायमचं हे रुटीन तुम्ही ठेवलं, त्यात काहीही बदल केला नाही. इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, तुम्ही जर सारखे तेच रंग वापरत राहिलात, वेगवेगळे रंग नाहीत वापरले, और यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, किंवा जे यू डोंट नो, ज्यांना तुम्ही ओळखत नाही त्यांच्याशी तुम्ही अजिबात बोलला नाहीत, तर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुमचं भविष्य हे आनंदी असणार नाही. म्हणजेच थोडक्यात कवीने आपल्याला काय काय संदेश दिलाय बघा, की वी शुड नॉट बिकम, जे नकारार्थी त्याला होकार करायचा आहे, होकारार्थी त्याला नकार करायचा आहे. वी शुड नॉट बिकम अ स्लेव्ह ऑफ अवर हॅबिट्स, आपण आपल्या सवयींचा गुलाम होता कामा नये. वी शुड नॉट वॉक एव्हरी डे ऑन द सेम पाथ, रोज त्याच रस्त्यावरून जाता कामा नये. आता इथे नकार आहे, तिथे शुड फक्त घालायचा नकार काढून. वी शुड चेंज अवर रुटीन, रुटीनमध्ये बदल केला पाहिजे. म्हणजेच कवीचं अपेक्षा काय, की वी शुड चेंज,
वी शुड ट्राय न्यू थिंग्स. आपण नवीन नवीन गोष्टी ट्राय केल्या पाहिजेत. तेच 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 आपला दिनक्रम रटाळपणा आपल्या जीवनात येता कामा नये. वी शुड वेअर डिफरंट कलर्स. आपण वेगवेगळे रंग वापरले पाहिजेत. आणि वी शुड स्पीक टू दोज वी डोंट नो. आणि ज्यांना आपण ओळखत नाही त्यांच्याशी सुद्धा बोललं पाहिजे. असं जर आपण केलं तर आवर फ्युचर विल बी व्हेरी ब्राईट अँड हॅपी. आपलं भविष्य हे अतिशय उज्ज्वल आणि आनंदाचं असेल. इथे आपला तिसरा स्टँजा पूर्ण झाला. पुढे नेक्स्ट, इफ यू अवॉइड टू फील पॅशन. पॅशन म्हणजे ध्यास किंवा आकांक्षा. इफ यू अवॉइड, तुम्ही अवॉइड टाळणे, टू फील जाणवणे, एखाद्या गोष्टीचा ध्यास तुम्हाला जर जाणवत नसेल, तुम्ही तो टाळताय, जाणवतोय पण त्याला तुम्ही टाळताय. अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स. आणि त्या ध्यासाचे टर्ब्युलंट म्हणजे अनस्टेडी, अस्थिर. एक ध्यास आपल्याला जाणवतोय आणि त्याच्या टर्ब्युलंट म्हणजे अनस्टेडी, अस्थिर अशा भावना जाणवतात पण त्या आपण टाळतोय. दोज विच मेक युअर आईज ग्लिसन. त्या इमोशन्स की ज्याने तुमचे डोळे ग्लिसन म्हणजे शाईन, तुमचे डोळे चमकतात, अशा भावना तुम्हाला जाणवताय पण तुम्ही काय करताय, यू ट्राय टू अवॉइड, तुम्ही त्या टाळताय. अँड युअर हार्ट बीट फास्ट. ह्या इमोशन्समुळे काय काय होतंय बघा, युअर आईज ग्लिसन अँड युअर हार्ट बीट फास्ट. तुमचं हृदय जोरात धडधड करतंय. अशा भावनांना तुम्ही अवॉइड करताय, टाळताय. तर असं जर केलं तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर तुमचं भविष्य अंधकारमय होईल, त्या आनंदी असणार नाही. म्हणजेच थोडक्यात कवीचा सल्ला काय, तर वी शुड फील पॅशन अँड देअर टर्ब्युलंट इमोशन. आपल्याला जाणवलंच पाहिजे, आपला ध्यास, आपली आकांक्षा, आपल्या मनाने जो ध्यास घेतलाय तो वी शुड फील, तो आपल्याला जाणवलं पाहिजे. आणि त्या ध्यासाच्या टर्ब्युलंट इमोशन्स म्हणजे अस्थिर अशा ज्या भावना त्या ध्यासामुळे आपल्या मनात निर्माण होतात त्या आपल्याला जाणवल्या पाहिजेत. कारण या इमोशन्समुळे काय होतं, दे मेक युअर आईज ग्लिसन, युअर आईज शाईन. त्यांच्यामुळे तुमचे डोळे चमकतात. अँड युअर हार्ट बीट्स फास्ट. आणि तुमचं हृदय वेगाने धडधड करतं. अशा भावनांना तुम्ही साथ द्या, तुम्ही त्याला रिॲक्ट करा, तुम्ही त्यांना अवॉइड करू नका, टाळू नका. यू शुड फील पॅशन अँड इट्स टर्ब्युलंट इमोशन्स बिकॉज दे मेक अवर आईज ग्लिसन अँड अवर हार्ट बीट फास्ट. त्यांच्यामुळे आपले डोळे चमकतात, आपलं हृदय धडधड करतं. अशा भावनांची कदर आपण केली पाहिजे, त्यांना टाळता कामा नये असं कवी आपल्याला सांगतो. नाउ लास्ट स्टँजा, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ. कवी म्हणतो की तुम्ही जर तुमचं लाईफ चेंज नाही केलं, बदल नाही केला, सारखं सेम थिंग्स हॅपन इन युअर लाईफ, तेच तेच त्याच गोष्टी तुमच्या जीवनात घडतायत. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, आणि जीवनात काही बदलच नाही केला, यू फॉलो द सेम थिंग्स, द सेम रुटीन, तेच नेहमीचंच रुटीन तुम्ही पुढे चालू ठेवलं तर नेहमीचंच दिनक्रम, त्यात काही चेंजच नाही. वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, तुमच्या जॉब, काम, धंदा, व्यवसाय आणि सॅटिस्फाईड, समाधानी, तुम्ही जर तुमच्या कामाने समाधानी नसाल, और विथ युअर लव, किंवा तुमच्या प्रेमावर समाधानी नसाल, आणि तरी पण तुम्ही तुमचं लाईफ चेंज केलं नाही, म्हणजे तुमचा जॉब तुम्ही चेंज केला नाही, तुमचं प्रेम चेंज केलं नाही. इफ यू डू नॉट रिस्क धोक्यात घालणे, व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, जे सुरक्षित आहे ते तुम्ही धोक्यात नाही घातलं. म्हणजे थोडक्यात इफ यू डू नॉट ॲक्सेप्ट एनी रिस्क, इफ यू डू नॉट टेक एनी रिस्क, तुम्ही कुठली रिस्क म्हणजे जर कुठलाही धोका पत्करला नाहीत, फॉर द अनसर्टन,
अनिश्चित स्वीकारणं, सारखं आपलं सुरक्षित जागेतच राहायचं, जे सुरक्षित आहे तेच निवडायचं आणि ते अनिश्चित आहे ते सोडून द्यायचं, असं करायचं नाही. म्हणजेच कवी सांगतो की यू शुड टेक रिस्क, तुम्ही धोके सुद्धा पत्करले पाहिजेत. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, आणि जर स्वप्नाच्या मागे धावलात नाहीत, इफ यू डू नॉट अलाउ युअर सेल्फ ॲट लिस्ट वन इन युअर लाईफ टाईम, अलाउ म्हणजे करू देणे, जर तुम्ही स्वतःला जीवनात ॲटलिस्ट वन्स एकदा तरी करू दिलं नाहीत. काय करू दिलं नाही बघा, टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडव्हाइस, सेन्सिबल म्हणजे विचारी, विचारी सल्ल्यापासून स्वतःला जर दूर जाऊ दिलं नाहीत, पळून जाऊ दिलं नाहीत, तर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही हळूहळू आनंदी नसणाऱ्या भविष्याच्या दिशेने जाता. म्हणजेच शेवटच्या स्टँजामध्ये कवीने आपल्याला काय सांगितलंय, वी शुड चेंज अवर लाईफ. इफ वी आर नॉट सॅटिस्फाईड विथ अवर जॉब और अवर लव्ह, आपल्या कामानी आपल्या प्रेमानी आपण जर समाधानी नसू तर वी शुड चेंज, आपण ते बदललं पाहिजे. वी शुड टेक रिस्क, आपण वेगवेगळे धोके पत्करले पाहिजेत. वी शुड गो आफ्टर अ ड्रीम, स्वप्नाच्या मागे धावलं पाहिजे. वी शुड अलाउ अवर सेल्फ टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडव्हाइस. लोक खूप चांगले चांगले विचारी सल्ले देतात, पण त्यापासून वेगळं पळून सुद्धा एकदा तरी आयुष्यात पाहिलं पाहिजे. असं जर केलं तर यू विल हॅव अ हॅपी फ्युचर, तर तुमचं भविष्य हे अतिशय आनंदाचं राहील, असं कवीने आपल्याला या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. थोडा वेगळा विचार आहे की तुम्ही सारखं सारखं तेच जगू नका, यू शुड ट्राय न्यू थिंग्स, आणि स्वप्नाच्या मागे धावलं पाहिजे, प्रवास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे, असे बरेच सल्ले कवींनी इथे आपल्याला दिलेले आहेत. नाव पेज नंबर 43. Read the different messages in the poem given below. Choose the one that suits this poem best. आता इथे आपल्याला अनेक सल्ले सांगितलेत, त्यातला कवितेत सर्वात चांगला लागू पडणारा सल्ला एकच आपल्याला निवडायचा आहे. फेस लाईफ व्हॉट एव्हर इट मे गिव्ह यू, की जीवन जे काही देईल त्याचा सामना करा. कवीने असं सांगितलंय का, तर नाही. उलट कवी सांगतो की तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करा आणि जीवनाचा आस्वाद घ्या. त्यामुळे हा सल्ला लागू पडत नाही. फुलफिल ऑल युअर ड्रीम्स अँड अनफुलफिल्ड डिझायर्स, तुमची सगळी स्वप्न आणि इच्छा आकांक्षा ज्या पूर्ण झालेल्या नाहीत त्या पूर्ण करून घ्या, असं काही कवीने सांगितलं नाही. उलट कवीने सांगितलं की स्वप्नांच्या मागे धावा, वेगवेगळ्या इच्छा ठेवा. बी युअर सेल्फ अँड डू व्हॉट युअर हार्ट टेल्स यू, तुम्ही स्वतःचे स्वतः राहा आणि तुमचं हृदय जे सांगतंय ते करा. हा सल्ला इथे लागू पडतोय. ॲक्सेप्ट ऑल पॉसिबल चेंजेस ऑर रिस्क दॅट यू हॅव टेकन, तुम्ही घेतलेल्या सगळ्या रिस्क म्हणजे धोके आणि बदल हे तुम्ही स्वीकारा. हा पण सल्ला एक लागू पडू शकतो, पण सर्वात जास्त हा सल्ला लागू पडतो. कीपिंग युअर सेल्फ एस्टीम इंटॅक्ट, जस्ट ट्राय टू रिलॅक्स इन लाईफ, की तुमचा स्वाभिमान हा सुरक्षित ठेवा आणि ट्राय टू रिलॅक्स इन लाईफ, जीवनात रिलॅक्स करा, निवांत राहा, असं तर कवीने कुठे सांगितलं नाही. म्हणजे हा सी सल्ला आहे तो, हे सगळं लिहायचं आणि सीला बरोबरची खूण करायची. ना स्टेट द फॉलोइंग थीम और सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. या कवितेची मध्यवर्ती कल्पना कोणती, तर महत्वाचं कवी सांगतोय की वी शुड ऑलवेज ट्राय न्यू थिंग्स, कॉमा ॲक्सेप्ट चेंजेस. नवीन गोष्टी करून पाहिल्या पाहिजेत आणि बदल स्वीकारले पाहिजेत. वी शुड नॉट स्टिक टू द सेम ओल्ड रुटीन ऑल अवर लाईफ. स्टिक टू म्हणजे चिकटून राहणे. वी शुड नॉट स्टिक टू, आपण चिकटून राहता कामा नये. द सेम ओल्ड रुटीन, जुनं एकच रुटीन एकच दिनक्रम आपण ठेवलाय त्याला चिकटून संपूर्ण जीवनभर राहता कामा नाहीये. ही आहे कवितेची सेंट्रल आयडिया, मध्यवर्ती कल्पना. लाईन दॅट प्रोव्हाइड्स एव्हिडन्स ऑफ द थीम,
आता ही थीम आपण लिहिली. या थीमचा पुरावा म्हणून कवितेमध्ये कोणती ओळ सांगितलेली आहे तर इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन यू स्टार्ट डाईंग स्लोली. ही लाईन इथे आली आहे बघा. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ when you are not satisfied with your job, किंवा if you do not change your routine, if you do not change your routine, ही एक ओळ आहे. if you do not wear colors, ह्या दोन ओळी किंवा ही एक ओळ लिहून you start dying slowly लिहिलं तरी चालेल. आता 3 characteristics from the poem that makes a person dull and uninteresting. आता कवितेतली 3 वैशिष्ट्य सांगायची आहेत की जी एखाद्या व्यक्तीला डल अँड अनइंटरेस्टिंग म्हणजे ती व्यक्ती डल वाटते. डल म्हणजे कशी की उदासीन व्यक्ती व्यक्तीला उदासीन बनवणाऱ्या 3 वैशिष्ट्य सांगायचे. उदाहरणार्थ बिकमिंग अ स्लेव ऑफ वन्स हॅबिट्स, आपल्या सवयींचा गुलाम होणं याने माणूस डल आणि अनइंटरेस्टिंग बनतो. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ्स, त्याच रस्त्यांवरून रोज चालणं याने माणूस डल आणि अनइंटरेस्टिंग बनतो. आणि नॉट चेंजिंग द रुटीन अजिबात बदलायचं नाही, रोज तेच करायचं, त्याने आपण डल होतो. आता नेक्स्ट pick out 4 adjectives from the poem and write them down with the nouns they describe. आता 4 विशेषण शोधायची आणि त्या विशेषणांनी कोणती नाउन्सचं वर्णन केलंय ते लिहायचंय. उदाहरणार्थ सेम रुटीन, हे सेम हे विशेषण आहे आणि रुटीन, सेम रुटीन म्हणजे तेच रुटीन आपलं नेहमीचं सेम रुटीन. नंतर डिफरंट कलर्स, नंतर टर्ब्युलंट, हे बघा टर्ब्युलंट इमोशन्स, ही ॲडजेक्टिव्ह आहे आणि याच्या पुढे येणारं नाउन. उदाहरणार्थ बघा डिफरंट कलर्स, डिफरंट ॲडजेक्टिव्ह कलर्स हे नाव. टर्ब्युलंट इमोशन्स, टर्ब्युलंट ॲडजेक्टिव्ह इमोशन्स हे नाव. नंतर सेफ थिंग आणि सेम रुटीन किंवा सेम हॅबिट्स, अशा प्रकारे हे ॲडजेक्टिव्ह आणि नाउन्सच्या जोड्या आपल्याला लिहायच्या. आता कम्पेअर द स्ट्रक्चर ऑफ द पोएम. यू स्टार्ट डाईंग स्लोली टू द पोएम्स इन युनिट 1, 1.1 or 1.3 to which the poem does the structure match. आता बघा 1.1 कवितेचा आपण बघूया. 1.1 शी ह्या कवितेची आपल्याला तुलना करायची. 1.1 कोणती होती तर टीनेजर्स प्रेयर. कवितेचं नाव लिहायचं पहिल्यांदा 1.1 टीनेजर्स प्रेयर. 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली. आता याच्यातले आपल्याला डिफरन्सेस म्हणजे फरक लिहायचे. पहिला महत्वाचा डिफरन्स की जो मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितला की 1.1 म्हणजे टीनेजर्स प्रेयरला राईम स्कीम आहे आणि यू स्टार्ट डाईंग स्लोलीला नो राईम स्कीम, कुठलीही राईम स्कीम नाही. 1.1 ही नॅरेटिव्ह पोएम आहे कारण ती मुलगी देवाला प्रार्थना करते. टीनेजर्स प्रेयर आहे ती, देवाला ती प्रार्थना करते की तर ती नॅरेटिव्ह पोएम आहे. जेव्हा आपण एक व्यक्ती दुसऱ्याशी बोलत असते तेव्हा त्याला नॅरेटिव्ह म्हणतात. आणि ही पोएम डायडॅक्टिक आहे. डायडॅक्टिक म्हणजे गिव्हिंग ॲडव्हाइस, सल्ला देणारी कविता की तुम्ही काय करा काय करू नका अशी सल्ला देणारी. डायडॅक्टिक स्पेलिंग बघा DIDACTIC, डायडॅक्टिक. नंतर पहिली जी पोएम आपण पाहिली टीनेजर्स प्रेयर्स त्याच्यामध्ये देर आर स्टँजाज ऑफ 4 लाईन्स इच. प्रत्येक स्टँजा 4 लाईन्स आहे. इथे स्टँजाज ऑफ ऑड लाईन्स
विषम किंवा वेगवेगळ्या लाईन्सचे स्टँजाज आहेत, हा आणखी एक फरक. आणि याच्यामध्ये 1.1 म्हणजे टीनेजर्स प्रेयरमध्ये देअर आर व्हेरियस फिगर्स ऑफ स्पीच. वेगवेगळे अलंकार तिथे आपण बघितले बघा. अलिटरेशन आहे, रिपिटिशन आहे, त्यानंतर मला वाटतं अलिटरेशन, रिपिटिशन असे वेगवेगळे अलंकार इथे आहेत. इथे मेनली रिपिटिशन. इथे एकच अलंकार खास उठून दिसतो, तो म्हणजे रिपिटिशन, म्हणजे पुनरावृत्ती. इफ यू डू नॉट, इफ यू डू नॉट हे अनेक वेळा इथे रिपीट झालेले, म्हणून मेनली रिपिटिशन हा फिगर ऑफ स्पीच इथे आपल्याला दिसतो. म्हणजे फिगर ऑफ स्पीच मेनली रिपिटिशन.